अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोमवारी दुपारी महानगरपालिकेला दिलेल्या भेटीमुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगतदार होत असताना राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे। उमेदवारांकडून विजयाचे दावे प्रतिदावे सुरू असतानाच विविध नेते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। अशातच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेला दिलेल्या भेटीमुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। सोलापूर महापालिकेत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं आगमन होताच महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे तसंच स्थायी समितीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी सौहार्दपूर्ण वातावरणात त्यांचा सत्कार करण्यात आला। मात्र या स्वागत सोहळ्यातील एक क्षण विशेष चर्चेचा ठरला। महापौर विनायक कोंड्याल यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना पेढा भरवल्याचं दृश्य उपस्थितांच्या नजरेत भरलं। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। निवडणुकीच्या वातावरणात प्रत्येक राजकीय भेट, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक हावभावाचे अर्थ शोधले जात असताना महापालिकेतील हा पेढा क्षण केवळ औपचारिक स्वागताचा भाग होता की त्यामागे काही राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विविध राजकीय समीकरणं आणि संभाव्य रणनीतीवर सध्या चर्चा रंगत असल्यानं या भेटीकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। दरम्यान महानगरपालिकेतील या भेटीदरम्यान कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका किंवा निवडणुकीसंदर्भातील घोषणा करण्यात आलेली नसली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। शहरातील राजकीय जाणकार आणि कार्यकर्त्यांमध्ये याबाबत विविध चर्चा रंगताना दिसत आहेत। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नव्या समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यामुळं महापालिकेतील ही भेट आणि त्यावेळी घडलेला पेढा क्षण आगामी राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत।